आज गोविंदराव सूर्यवंशी यांच्याकडून रत्नापूर समाचार या दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं आणि त्या प्रकाशनासाठी आमच्या नगरीतले विधिज्ञ धैर्य साहेब, माजी नगरसेवक मुरलीधर कांबळे, निलंग्याचे माजी रजिस्ट्रार आमचे सहकारी रजनीकांतजी कांबळे आणि आमचे मित्र बुद्धिजीवी मित्र आदरणीय रोहितजी बनसोडे, आमचे सर्व कार्यकर्ते, ही दिवाळी अंक हे दिवाळी अंक नसून हे भविष्य अंक आहे। कारण रत्नापूर समाचारचे आमचे जे सहकारी मित्र आहेत गोविंदराव, हे थांबलेल्या माणसाला लकवा मारलेल्या माणसाला चालायला लावणारे, ज्ञानाने चालायला लावणारे। कारण ज्ञानाचा लकवा कायमचा आम्हाला होता, त्यातून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्ञानाच्या महासागरात आणून सोडलं। त्याच सागरातला एक ज्ञानाकडे घेऊन जाणारा माणूस आणि खरं आणि खोटं सत्य ते लिहिणारा, खरं लावायला बोलणारा असा एक माणूस, जो माणूस नेहमीच सांगतो एक शब्द, माणूसच इतिहास घडवतोय, इतिहास माणसाला घडवत नाही। शिवाजी महाराजांनी इतिहास घडवलं, पण इतिहासानं शिवाजी महाराजाला घडवलं नाही। कारण इतिहास हे माणसानंच घडवायचं असतंय। तसा इतिहास 13-14 वर्षापासून आमचे गोविंदराव हे घडवत आलेले आहेत। गोविंदरावांना त्यांच्या लेखणीला अजून धारदार शब्दांनी धार येवो आणि गोविंदराव एका दिवशी मोठमोठ्या वर्तमानपत्राचे ते संपादकापर्यंत जावं अशी अपेक्षा करतो आणि गोविंदरावांना आजच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनानिमित्त शुभेच्छा देतो आणि मी थांबतो। आणि आज हा दैनिक रत्नापूर समाचार दीपावली विशेषांक 2024च्या या वर्तमानपत्र ह्या दीपावली विशेषांकाचं आज प्रकाशन सोहळा, ज्यांची कत्ती ही पूर्ण महाराष्ट्रभर गाजते आहे, त्यांचे 2-3 पुस्तकं वेदनेच्या पाऊलखुणा आणि कोरोनाचा गरिबीचा कोरोना, हे 3 पुस्तक जे हृदयस्पर्शी अशी पुस्तक लिहिलेत, त्या साहित्यकाच्या हस्ते आजचा हा दैनिक रत्नापूर समाचारचा दिवाळी विशेष अंकाचा आज जो सोहळा झालेला आहे, त्याला आमच्या भरभरून शुभेच्छा आहेत। या वर्तमानपत्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या किंवा कुठल्याही मोठ्या माणसाचा बटीक न होणारा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं हे वर्तमानपत्र आहे। आणि या वर्तमानपत्रातून सर्वसामान्य गरीब माणसाच्या व्यथा, सर्वसामान्य गरीब माणसाचे प्रश्न या पत्रकारितेतूनच मांडण्याचा प्रयत्न करावा। आणि वर्तमानपत्र हे 4था स्तंभ याच्यासाठी म्हणलेलं आहे की ज्या काळी इंग्रज आपल्या देशावर राज्य करत होते, कुठलाही पत्रकार पैसे घेऊन न घेता आपले जे विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होता। म्हणून त्या काळामध्ये वर्तमानपत्र टिकलं आणि असंच वर्तमानपत्र या समाजाच्या व्यथा या वर्तमानपत्रातून मांडाव्यात आणि त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे 14 वर्षापासून। म्हणून या आमच्या दैनिक रत्नापूर समाचारला दीपावलीच्या आमच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। मोठेपणा आहे सर्वात आमचे मित्र गोविंदरावजी सूर्यवंशी, माजी सरपंच तळेखेड, यांच्या दैनिक रत्नापूर समाचार दिवाळी विशेषांक 2024च्या प्रकाशनाच्या निमित्तानं या ठिकाणी कत्तीकार विलास माने साहेब, रजनीकांतजी कांबळे सेवानिवृत्त सब रजिस्ट्रार, त्यासोबत माजी नगरसेवक मुरलीभाऊ कांबळे आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या अंकाचं प्रकाशन झालं असं कत्तीकार विलास माने साहेबांनी जाहीर केलं। त्यानिमित्तानं या प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी आम्ही उपस्थित होतो। त्यानिमित्तानं मी माझ्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणि संबंध सर्व बौद्ध जनांच्या वतीने या दैनिक रत्नापूर समाचार या विशेषांकाच्या निमित्तानं त्यांना त्यांच्या भावी पुढच्या कार्यासाठी हार्दिक